वेलकम बॅक. काय बघायचं आहे? लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. लॉ ऑफ मास ॲक्शन नंतर हा अतिशय इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचा आहेच. काय सॉरी इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचंच की चलो महत्त्वाचं आहे. काय करायचं आहे? लॉ ऑफ इक्विलिब्रियम किंवा लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम बघायचं आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे? सिम्पल आहे. लॉ ऑफ मास ॲक्शन जर आपण एखाद्या रिव्हर्सिबल रिॲक्शनला अप्लाय केला तर तो लॉ ऑफ मास ॲक्शन इज कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. आता आपण काय करूया, इथे याच्यामध्ये दोन पार्ट्स करून घ्या. एक रिॲक्शन लिहितो मी, तुम्हाला ही रिॲक्शन समजते का बघा. ही रिॲक्शन कोणती आहे? ए प्लस बी रिव्हर्सिबली गिव्स सी प्लस डी. ही एक मी केमिकल रिॲक्शन लिहिलं आहे. आता ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे का? तर आहे. तुम्हाला आतापर्यंत एवढं माहिती झालं असेल की आपण एवढी लेक्चर्स घेतली, हे 4th 5वं लेक्चर आहे की तुम्हाला ह्यातल्या दोन रिॲक्शन ओळखता येतील. रिव्हर्सिबल रिॲक्शन कशी ओळखायची? ज्याच्यामध्ये फॉरवर्ड रिॲक्शन, रिव्हर्स रिॲक्शन अशा दोन रिॲक्शन असतात आणि डबल हाफ एरो असतो. असा डबल हाफ एरो असतो बघा, बरोबर आहे का? हा डबल हाफ एरो याचा अर्थ हे दोन, ही रिॲक्शन ही तुमची रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन आहे. मग यातले रिॲक्टंट कोणते? ए एन बी रिॲक्टंट, सी अँड डी काय तुमचा प्रोडक्ट आहे. पहिल्यांदा लेट मी टेल की यातली फॉरवर्ड रिॲक्शन कोणती, रिव्हर्स रिॲक्शन कुठली. चला मला यातली फॉरवर्ड रिॲक्शन सांगा बघू. मी शॉर्टमध्ये लिहितो एफ आर. काय फॉरवर्ड रिॲक्शन? ए प्लस बी गिव्स सी प्लस डी. मला यातली रिव्हर्स रिॲक्शन सांगा भाऊ. सी प्लस डी गिव्स ए प्लस बी. ह्या दोन रिॲक्शन जर सेपरेट लिहिल्या तर त्या अशा होतील. ए एन बी एकमेकाशी कंबाईन होऊन सी एन डी तयार करतील. हळूहळू जसं जसं ए एन बी रिॲक्ट होत जाईल तसं ए आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन प्रमाण क्वांटिटी काय होत जाईल? कमी होत जाईल. सी आणि डी हळूहळू क्वांटिटी वाढत जाईल. मग सी आणि डी एकमेकाशी कंबाईन होऊन ए आणि बी तयार करायला सुरुवात करतील. व्हॉट इज दिस? एफ फॉरवर्ड रिॲक्शन. व्हॉट इज दिस? बी. बी म्हणजे बॅकवर्ड रिॲक्शन. आपण त्याला रिव्हर्स पण रिॲक्शन म्हणू शकतो, बरोबर आहे का? ह्या दोन रिॲक्शन. मग आपला लॉ ऑफ मास ॲक्शन जर या रिॲक्शनला आपण अप्लाय केला, ही रिॲक्शन कोणती आहे? व्हॉट इज दिस रिॲक्शन? दिस रिॲक्शन इज युअर रिव्हर्सिबल रिॲक्शन. आणि इफ वी अप्लाय द लॉ ऑफ मास ॲक्शन टू दिस रिव्हर्सिबल रिॲक्शन, देन दिस लॉ ऑफ मास ॲक्शन इज कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. मग तो कसा अप्लाय करायचा आणि केमिकल इक्विलिब्रियमचं एक इक्वेशन असतं, ते कसं आपण डिराईव्ह करायचं बघा. इथंपर्यंत लक्षात आलं का? चलो मग काय करूया आपण, पहिल्यांदा परत एकदा फॉरवर्ड रिॲक्शन लिहून घ्या. किंवा इथं फॉरवर्ड रिॲक्शन लिहिलेली आहेच की, हे बघा इथं आहे फॉरवर्ड रिॲक्शन. ए प्लस बी गिव्स सी प्लस डी. ह्यातली फॉरवर्ड रिॲक्शन लिहून घ्यायची. दॅट इज स्टेप नंबर 1. आपण स्टेपनं जाऊया. स्टेप नंबर 1 मध्ये फॉरवर्ड रिॲक्शन लिहून घेतली. बाय अप्लाइंग काय करायचं? काय अप्लाय करायचं? लॉ ऑफ मास ॲक्शन टू फॉरवर्ड रिॲक्शन. या फॉरवर्ड रिॲक्शनला लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करून ह्याचा रेट लिहिता येईल का? कसा रेट लिहायचा होता आठवत आहे का? कसं होतं बघा. चला, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन. मग मी याला आर एफ शॉर्टमध्ये वापरू का? आर एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. बरोबर आहे का? व्हॉट इज दिस RF? Rate of forward reaction. मग RF is directly proportional to the concentration of A into concentration of B. Each term raised to the power equal to the stoichiometric coefficient. म्हणजे A ची पॉवर stoichiometric coefficient 1 आहे म्हणून 1. B चा stoichiometric coefficient 1 आहे म्हणून इथं 1 घेतलं. मग हे 1 लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. मग आपण हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकायचं असेल तर लॉ ऑफ मास ॲक्शन नुसार काय ना तुमचं RF इज इक्वल टू बोला KF into concentration of A into concentration of B. What is this KF? This KF is a rate constant. बरोबर का? आठवते का? वेलोसिटी कॉन्स्टंट होता. पण हा कुणासाठी? फॉर फॉरवर्ड रिॲक्शन. रेट कॉन्स्टंट फॉर फॉरवर्ड रिॲक्शन. KF. कुठलीही एखादी रिव्हर्सिबल रिॲक्शन तुम्हाला अशी दिली तर त्याची पहिली स्टेप लिहून घेता येईल का? यालाच पाहिजे की काय करायचं? त्यातली फॉरवर्ड रिॲक्शन ओळखायची. कुठली फॉरवर्ड रिॲक्शन? लेफ्ट टू राईट जाणारी. मग ती परत लिहून घ्यायची रिॲक्शन. फॉरवर्ड रिॲक्शन पहिल्या स्टेपमध्ये लिहून घेतली की ह्या फॉरवर्ड रिॲक्शनला लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करून त्याचा रेट लिहायचा.
मग हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढायचं आणि रेट कॉन्स्टंट फॉर फॉरवर्ड रिॲक्शन लिहायचा. सो दिस इज स्टेप नंबर 1. आता स्टेप नंबर 2 करूया. स्टेप नंबर 2 मध्ये काय लिहायचे आहे? बॅकवर्ड रिॲक्शन. बॅकवर्डलाच रिव्हर्स म्हटलं तरी चालेल. बॅकवर्ड रिॲक्शन इथं कोणती आहे आपली सांगा पाहू. बॅकवर्ड रिॲक्शन कोणती आहे आपली इथं? C प्लस D गिव्स A प्लस B. मला जरा बघू दे हे तुमच्या फ्रेम मध्ये येतंय का चेक करूया. तोपर्यंत ते पहिले लिहून घ्या बघू. चला चलो येतंय. चला ह्याला पण लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करूया. कसं होईल बघा. बाय अप्लाइंग काय? बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन कुणाला? टू बॅकवर्ड रिॲक्शन. ह्या रिॲक्शनचा रेट कसा असेल? रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन RB लिहू का मी? इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सांगा चला कॉन्सन्ट्रेशन ऑफ C इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D. इथं वर काय काय लिहिणार तुम्ही? स्टोइकियोमेट्रिक कोएफिशियंट C चा 1 आहे नाही लिहिलं तरी चालतो. D चा 1 आहे नाही लिहिलं तरी चालतोय. मग ह्याचं काय होणार आहे? RB रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू काय येणार आहे? KB लिहूया का? कॉन्स्टंट घेतला ना इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D. ही जी कॉन्सन्ट्रेशनची टर्म आहे ह्याला मोलर कॉन्सन्ट्रेशन म्हणा किंवा ऍक्टिव्ह मास म्हणू शकतो. व्हॉट इज दिस KB? दिस इज अ रेट कॉन्स्टंट बरोबर आहे ना फॉर काय? बॅकवर्ड रिॲक्शन. दिस इज द रेट कॉन्स्टंट फॉर बॅकवर्ड रिॲक्शन. दुसरी स्टेप क्लिअर झाली का? दुसरी स्टेप तुमची क्लिअर झाली का? बघा मी हे पार्टिशन करून घेतो. आपल्याला थोडंसं लिखाण आज जास्त असेल. केमिकल इक्विलिब्रियम मध्ये लॉ ऑफ मास ऍक्शन नंतर लिखाण भरपूर असतं. पहिला पार्ट लिहून घेतला का? काय केलं परत एकदा चेक करा. एक रिव्हर्सिबल रिॲक्शन दिली A प्लस B गिव्स C प्लस D रिव्हर्सिबली गिव्स. जर ह्याला लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम अप्लाय करायचं असेल तर पहिली स्टेप फॉरवर्ड रिॲक्शन यातली लिहून घ्यायची. त्याला लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करायचा त्याचा रेट लिहायचा परत त्याचं इक्वेशन लिहायचं. दुसरी स्टेप ह्यातली बॅकवर्ड रिॲक्शन लिहून घेतली त्याला लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय केला त्याचं एक एक्सप्रेशन लिहून गेलं त्याला KB लिहून आपण काय केली हे रिॲक्शन अशा पद्धतीने 2 लिहून घेतल्या. व्हॉट इज इक्विलिब्रियम? इक्विलिब्रियम कधी होतं? रिॲक्शन मध्ये. इकडे लक्ष द्या. रिॲक्शन मध्ये पहिल्यांदा फॉरवर्ड रिॲक्शन होते नंतर रिव्हर्स रिॲक्शन येते नंतर एक वेळ येते की दोन्ही रिॲक्शनचा रेट कसा होतो? इक्वल होतो. त्याला आपण काय म्हणतो? इक्विलिब्रियम. मग ऍट इक्विलिब्रियम काय असतंय? मी आता इथं लिहितो. आपली कितवी स्टेप आली इथं? तिसरी स्टेप. तिसऱ्या स्टेपला आपण कुठं आलो? इक्विलिब्रियमला आलो. ऍट इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमला काय असतं? ऍट इक्विलिब्रियम एक गोष्ट लिहितो मी ती लक्षात येते का? बघा आठवते का लास्ट लेक्चर? रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. बरोबर आहे का? इक्विलिब्रियमला फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट आणि रिव्हर्स रिॲक्शनचा रेट कसा असणार आहे तुमचा? इक्वलच असणार आहे. मग व्हॉट इज दिस? रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इथे एक्सप्रेशन आहे का? रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन इथं आहे का? मग मी असं लिहू का? RF इज इक्वल टू RB. मग रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन. मग समजा आपण याला इक्वेशन नंबर 1 दिला आणि याला इक्वेशन नंबर 2 दिला तर RF म्हणजे इक्वेशन नंबर 1 आहे का? RB म्हणजे इक्वेशन नंबर 2 आहे का? हे दोन्ही इक्वेशन जर इथं आपण काय केली सबस्टिट्यूट केली तर हे कसं होईल तुमचं? KF इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B इज इक्वल टू KB इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D. हे दोन्ही एक्सप्रेशनचे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. आता काय करायचं आहे? KF म्हणजे काय? रेट कॉन्स्टंट फॉर फॉरवर्ड रिॲक्शन. व्हॉट इज A? कॉन्सन्ट्रेशन. B? कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट इज KB? रेट कॉन्स्टंट फॉर बॅकवर्ड रिॲक्शन. म्हणजे इकडं कॉन्सन्ट्रेशनची टर्म आहे बघा. ह्या दोन्ही एक्सप्रेशन मध्ये LHS ला इकडे एक रेट कॉन्स्टंट आहे एक्सप्रेशन कॉन्सन्ट्रेशनची टर्म आहे. हा रेट कॉन्स्टंट आहे कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे. मग हा रेट कॉन्स्टंट इकडे घेऊया आणि कॉन्सन्ट्रेशनची टर्म इकडे म्हणजे इकडे घेऊया म्हणजे एकसारख्या टर्म आपण काय करून घेऊया एकत्र करून घेऊया. KB इकडे घेतला तर तुमचं एक्सप्रेशन काय होईल? KF डिवायडेड बाय KB इज इक्वल टू काय येईल सांगा चला?
हे ॲज इट इज राहील कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी डिवायडेड बाय काय येणार, हे इकडं आलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. आलं लक्षात. आता गमत बघा, जर Kf is the rate constant for forward reaction, Kb is the rate constant for reverse reaction or backward reaction. Constant divided by constant काय येतो, एक नवीन कॉन्स्टंट येतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. हा फॉरवर्ड रिएक्शनचा रेट कॉन्स्टंट आहे, हा रिव्हर्स रिएक्शनचा रेट कॉन्स्टंट आहे. पण आता आपण इक्विलिब्रियम मध्ये त्या दोघांचा रेशो घेतला तर काय येणार आहे, के इज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. मग इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं इक्वेशन काय होईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. बरोबर आहे का. अँड सी दिस एक्सप्रेशन इज कॉल्ड ॲज अ केमिकल लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. ह्याला काय नाव देऊ आपण, लॉ ऑफ केमिकल. हे जे एक्सप्रेशन आहे ना, ह्या एक्सप्रेशनला म्हणायचं लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. त्या इक्वेशनला मगाशी जसं लॉ ऑफ मास ऍक्शन म्हटल्यानंतर एक एक्सप्रेशन होतं, हे लॉ ऑफ मास ऍक्शन आहे, तसं हे लॉ ऑफ अ केमिकल इक्विलिब्रियम आहे. आता थोडासा चेंज करत ह्यात सुद्धा जायचं आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट केईचं डेफिनेशन लिहिता येईल. मी काय चेंज करतोय लक्ष देईल का बघा आपण. मी तर इथं इंक बदलतो थोडीशी. समजा मी इथं ए मोल्स ऑफ ए आणि बी मोल्स ऑफ बी, सी मोल्स ऑफ सी आणि डी मोल्स ऑफ डी घेतले असते, तर आहे या सगळ्यामध्ये काय चेंजेस झाले असते, चेक करा. आहे या सगळ्यामध्ये काय चेंज झाला असता, बोला. बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन इथं काय असतं, ए इथं बी इथं सी आणि इथं स्मॉल डी. तर ए च्या वर पॉवर किती आली असती, चलो बोला. ए च्या वर पॉवर किती आली असती, स्मॉल ए. बी च्या वर पॉवर किती आली असती, स्मॉल बी. इथं ए च्या वर पॉवर ए, बी च्या वर पॉवर बी. चलो इथं अगेन काय असतं, सी डी ए बी. इथं काय आली असती पॉवर, सी डी सी डी. चलो मग अगेन काय आलं असती, इथं पॉवर सगळीकडे ए आणि बी करून घेऊया ना, सी आणि डी पण करून घ्या. सी डी ए बी, सी डी ए आणि बी. बरोबर आहे ना. आता याच्यावरून ह्या लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम वरून आपण के ई म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. व्हॉट इज युअर के ई, के ई इज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. के ईला काय नाव दे आपण, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. मग हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा डिफाइन करायचा, डिफाइन्ड ॲज, डेफिनेशन कशी लिहायची बघा. हा रेशो आहे का. आता गंमत बघा, आपली पहिली रिॲक्शन बघा आणि डायरेक्ट इकडे बघा. इथून तुम्ही डायरेक्ट इथं यायचं आहे. काय केलंय आपण, व्हॉट इज दिस सी अँड डी प्रोडक्ट्स, व्हॉट इज दिस ए अँड बी रिॲक्टंट. आपण प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार घेतला का, प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट घेतला का, घेतला. रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार म्हणजे रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट घेतला का, मग प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार केला आणि त्याला रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनच्या प्रोडक्टनं काय केलं, डिवाइड केलं, ह्या दोन्हीचा रेशो घेतला तर तुमचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट येतोय. मग मी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट डिफाइन्ड ॲज असं करू का, रेशो ऑफ, हा रेशो आहे का, हे बघा ही लाईन म्हणजे रेशो कुणाचा, प्रोडक्ट ऑफ, रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ काय, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. बरोबर आहे ना, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू अगेन प्रोडक्ट ऑफ कुणाचे, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. आता ह्याच्यामधली ही जी कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स आहेत बघा, त्यांची पॉवर काय आहे, कॉन्सन्ट्रेशन टर्मची जी काही पॉवर आहे ती त्यांच्या स्टोइकियोमेट्रिक कोएफिशियंटला इक्वल आहे का बघा. याच्यावर ए आहे का, आहे. बीच्यावर बी आहे का,
आहे. सीच्या वर सी आहे का? आहे. डीच्या वर डी आहे का? मग आपण ह्यात कसं लिहूया? द प्रोडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अँड मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट with each concentration term raised to powers equal to stoichiometric coefficients in balanced chemical इक्वेशन. तुमच्या बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मधल्या स्टोइक्योमेट्रिक कोएफिशियंटला ती इक्वल असणार आहे. अँड सी दिस इज कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळं लिहून घ्या. आपल्याला अजून काही ह्याची एक्झाम्पल्स बघायचे आहेत. लिहून घ्या व्यवस्थित. चलो चला, आय होप की तुम्ही लिहून झाला असेल तुमचं. आता काय करायचं आहे, परत एकदा तीच रिॲक्शन लिहायचं आहे, जेणेकरून काय करू आपण प्रॅक्टिस करूया. चलो प्रॅक्टिस करूया म्हणण्यापेक्षा काही अस्पेक्ट्स पुढे जाऊया. आता आपण मी तुम्हाला काय एक रिॲक्शन देतोय. ए मोल्स ऑफ ए रिॲक्ट्स विथ द बी मोल्स ऑफ बी रिव्हर्सिबली गिव्स सी मोल्स ऑफ सी अँड डी मोल्स ऑफ डी. अर्थ कळतोय का? रिॲक्शन रीड करता येईल का? ए चे ए मोल्स, बी चे बी मोल्स, सी चे सी मोल्स, डी चे डी मोल्स लिहिले. तर याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं डायरेक्ट एक्सप्रेशन कसं लिहायचं? के ई इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसं लिहिणार? मगाशी सांगितलं की काय करायचं. इट इज द रेशो ऑफ, बघा, प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार घ्या. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन किंवा ऍक्टिव्ह मास कसं घेणार? सी त्याची पॉवर किती? सी इंटू डी रेस टू डी डिवायडेड बाय काय? बरोबर आहे, ए रेस टू ए इंटू बी रेस टू बी. बरोबर आहे का? बघा एक्झाम्पल आपण काय करायचं होतं, हेच घ्यायचं होतं. आता ही जी कॉन्सन्ट्रेशन घेतो दॅट इज द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. इक्विलिब्रियम म्हणजे काय? हे कॉन्सन्ट्रेशन सी, कॉन्सन्ट्रेशन डी, ए आणि बी घेतले, ती इक्विलिब्रियमच्या वेळेचे कॉन्सन्ट्रेशन घेतल्यात. मुलं काय मिस्टेक करतात, न्यूमेरिकल दिलं की इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वापरतात. ही सगळी जी कॉन्सन्ट्रेशनची टर्म्स आहेत, हे ऍक्टिव्ह मास आहे, मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे, दीज आर द कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम आहे. बरोबर आहे का? पहिलं किंवा ह्याचं नाही आहे, शेवटचं म्हणजेच इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम आली की रिॲक्शन काय होते, तिथंच घुमत राहते. आता काय करायचं आहे, ह्याचा एक रिॲक्शन कोशंट असतो. या इक्विलिब्रियमच्या पद्धतीने या रिॲक्शनला एक रिॲक्शन कोशंट असतो. रिॲक्शन कोशंट शब्द अगोदर मी लिहिला, मी रिॲक्शन कोशंट. रिॲक्शन कोशंट कशाने डिनोट करतात? क्यू न. हे ऍज इट इज लिहायचं आहे. क्यू इज इक्वल टू कसं असेल बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. असं करायचं आहे. हीच टर्म आहे. फक्त क्यू म्हणजे काय, ही जी कॉन्सन्ट्रेशन असतील ती इक्विलिब्रियमच्या अगोदरची पण असू शकतात. आलं लक्षात? मग क्यू ची व्हॅल्यू आणि के ची व्हॅल्यू मध्ये चेंजेस असू शकतात. मग जर क्यू इज इक्वल टू के ई असेल तर ओळखायचं की तुमचं काय झालेलं आहे, इक्विलिब्रियम अचीव झालेलं आहे. हे एक तात्पुरतं लक्षात ठेवा. तुमच्या रिॲक्शन कोशंटची व्हॅल्यू जर इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला इक्वल असेल तर तुम्ही काय ओळखायचं की तुमची रिॲक्शन काय आलेली आहे, इक्विलिब्रियम मध्ये आलेली आहे. चलो आता काय करूया, ह्याचं एक एक्झाम्पल अजून आपण काय करूया, घेऊन बघूया. एक्झाम्पल मी इकडे लिहू द्या. एक्झाम्पल काय आपल्या बुक मध्ये दिले बघा. H2 in the gaseous state plus I2 in the gaseous state reversibly gives 2HI in the gaseous state. ही एक रिॲक्शन आहे. हे मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय. आता ह्याचं काय करायचं, आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं इक्वेशन लिहायचं आहे. ह्याचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं इक्वेशन कसं असेल, हाऊ विल यू राईट द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट? मी इथं लिहितो, जागा आहे आपल्याकडे भरपूर. के ई इज इक्वल टू, नेहमीप्रमाणे सांगा, चला, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच आय, बरोबर आहे ना,
गॅसियस स्टेटमध्ये असेल आणि ते कधीचं इक्विलिब्रियमचं, त्या कधीचं घ्यायचं आहे तुम्हाला इक्विलिब्रियमचं. थोडंसं लिहिण्याची पद्धत वेगळी आहे, माझ्या लक्षात नाही राहिलं. ओके चलो, के ई इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज इक्वल टू कसं लिहिणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच आय कुठल्या स्टेटमध्ये आहे, गॅसियस स्टेटमध्ये, पण ते कॉन्सन्ट्रेशन कधीच घ्यायचं आहे इक्विलिब्रियमचं. आणि ह्याची पॉवर किती घ्यायची आता सांगायची गरज आहे, पॉवर 2 घ्यायची, नाहीतर इथं स्टोइकियोमेट्रिक कोएफिशियंट 2 आहे म्हणून आपण 2 घेतलं. खाली काय लिहिणार आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 गॅसियस रेज टू किती 1 लिहायची आवश्यकता नाही, कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2 इन द गॅसियस स्टेट. ही कॉन्सन्ट्रेशन कधीची घ्यायची आहेत, इक्विलिब्रियमच्या वेळेला. इथं बघा मी EQ 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 लिहिलंय, जर तर ही इक्विलिब्रियमची कॉन्सन्ट्रेशन्स आहेत. मग इथून पुढं हे EQ लिहायची आवश्यकता नाही. ज्यावेळेला तुम्ही इथं कॉन्सन्ट्रेशन लिहिता ह्या इक्वेशनमध्ये, त्याच वेळेला ओळखलं जाईल की दॅट इज द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन किंवा कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम. लक्षात आलं का. आता काय करायचं आहे बघा, ही गॅसियस स्टेट गॅसियस स्टेट गॅसियस स्टेट ही लिहिले, ही रिॲक्शन मध्ये लिहिली, ठीक आहे. तुम्ही एक्सप्रेशन मध्ये गॅसियस स्टेट सॉलिड स्टेट लिक्विड स्टेट नाही लिहिलं तरी चालतंय. लक्षात आलं का, लिहायची आवश्यकता नाही. मग हेच इक्वेशन आपलं कसं होईल बघा, हेच इक्वेशन आपलं कसं होणार आहे, के ई इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बरोबर आहे HI raised to 2 divided by concentration of H2 into concentration of I2. बरोबर आहे का बघा, असं येणार. चलो आता समजा मी तुम्हाला अजून एक रिॲक्शन दिलेली आहे 4NH3. मी एक रिॲक्शन देतो बघा, 4NH3 in the gaseous state plus 5O2 in the gaseous state reversibly gives काय 4NO plus 6H2O, 4NO plus 6H2O. वॉटर पण कुठल्या स्टेटमध्ये तयार होत आहे, चलो गॅसियस स्टेटमध्ये तयार होत आहे. ह्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहून दाखवा बघू. डायरेक्टली मी लिहू का, के ई इज इक्वल टू काय येणार आहे, चलो कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO रेस टू किती 4 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O रेस टू किती 6 डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 रेस टू किती 4 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 रेस टू किती 5. ॲज सिम्पल ॲज दॅट. मग कोणतीही रिॲक्शन दिली तर त्याचं इक्विलिब्रियमचं कॉन्स्टंटचं इक्वेशन एक्सप्रेशन लिहिता यायलाच पाहिजे. येईल की सोपं आहे. प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार त्याचे स्टोइकियोमेट्रिक कोएफिशियंट वर लिहायचं, भागिले रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार त्याचे स्टोइकियोमेट्रिक कोएफिशियंट वर लिहायचे. इथपर्यंत लक्षात आलं का, आलं. चलो आता अजून काय करायचं आहे, हे जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असतात ते 2 प्रकारचे असतात. आपलं जे हे केई आहे ना इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, ते आपण 2 प्रकारे लिहू शकतो. देर आर 2 वेज. एक म्हणजे त्याचं आपण केसी लिहू शकतो, दुसरं म्हणजे त्याचं काय लिहू शकतो आपण केपी. केई आतापर्यंत लिहिलं, पण इथून पुढे तुम्ही केई वापरायचं नाही. केईचे 2 प्रकार असतात, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहायच्या 2 पद्धती असतात. एक म्हणजे आयदर केसी लिहा किंवा केपी लिहा. केसी कधी लिहायचं, तर हे जे कॉन्सन्ट्रेशन आहेत, इफ दिस कॉन्सन्ट्रेशन किंवा ऍक्टिव्ह मास, ज्याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट लिहिलं होतं का, ऍक्टिव्ह मास जर तुमचं मोल्स पर लिटर दिला असेल, म्हणजे काय मोलॅरिटी दिला असेल तर केसी वापरायचं. म्हणजे मोलॅरिटी कुणाच येतात, लिक्विड तुमचं जर रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट लिक्विड किंवा गॅसियस स्टेटमध्ये असतील तर हे केसी वापरायचं. आणि केपी कधी वापरायचं, हेच कधी जर तुमचा ऍक्टिव्ह मास पार्शियल प्रेशरमध्ये दिला असेल. आता पार्शियल प्रेशर ही टर्म तुमच्यासाठी आज नवीन आली, एक लक्षात ठेवा. गॅसियस रिॲक्टंट प्रोडक्ट असतील तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट केपी वापरायचा. मग त्याचं युनिट काय असणार आहे, ATM मध्ये पास्कल मध्ये काय करू शकतो आपण मोजू शकतो. दिस इज ओनली फॉर द गॅसेस. हे गॅसेस साठी दोन्हीचा अर्थ एकच आहे बरं का, दोन्हीचा अर्थ एकच आहे. कसा अर्थ एक आहे बघा, व्हॉट इज आयडियल गॅस इक्वेशन, PV इज इक्वल टू NRT. हे तर आयडियल गॅस इक्वेशन आहे ना. मी काय करतोय, V इकडे घ्या, P इज इक्वल टू N/V इंटू RT. R म्हणजे गॅस कॉन्स्टंट, T म्हणजे टेम्परेचर. इक्विलिब्रियमच्या वेळेला एक गिवन टेम्परेचर दिलं जातं.
म्हणजे एवढ्या सगळ्या इक्विलिब्रियममध्ये आपण टेम्परेचर कधी चेंज होते असं बोललो का नाही, म्हणजे टी कॉन्स्टंट आर कॉन्स्टंट, म्हणजे तुमचं काय होणार आहे, पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एन बाय व्ही. आणि जनरली एन बाय व्ही म्हणजे काय असतं तर कॉन्सन्ट्रेशन असतं, नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम. बघा गॅस असेल तर एखाद्या ठिकाणी सॉलिड आणि लिक्विड असेल तर त्याचं आपण कॉन्सन्ट्रेशन मोजतो, पण एखाद्या ठिकाणी गॅस किती दिलाय हे जर तुम्हाला मोजायचं असेल तर त्याचं पार्शियल प्रेशर मोजावं लागतं. गॅसचं काय घ्यावं लागतं, पार्शियल प्रेशर. आता पार्शियलचा अर्थ काय, मिक्सचर असेल तर पार्शियल प्रेशर, नसेल तर प्रेशर. आपण गाडीच्या चाकामध्ये हवा किती आहे, एअर किती आहे, कसं मोजतो, त्याला काय जोडला जातो, काय जोडला जातो त्याला, प्रेशर गॉज. चाकात हवा मोजतात ना, हा प्रेशर गॉज आहे. फोर व्हीलर असेल तर 30-35 हवा लागते, मग ते प्रेशर गॉज कमी दाखवतो, याचा अर्थ काय दाखवतो, प्रेशर कमी म्हणजे गॅस कमी असणार आहे. म्हणजेच इथं एन बाय व्हीचाच अर्थ पी घ्यायचा. म्हणजे इथून पुढे लक्षात ठेवायचं, तुमचा गॅसियस रिएक्टंट अँड प्रोडक्ट असेल तर के ईच्या ऐवजी के पी वापरायचा, लिक्विड अँड गॅसेस असतील तर के सी वापरायचा. इथपर्यंत लक्षात आलं का? मग समजा हीच रिॲक्शन असेल, मी आता चेंज करतो, इथं जी लिहितोय, इथं मी जी लिहितोय, इथं मी जी लिहितोय, इथं मी जी लिहितोय, तर या रिॲक्शनसाठीचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के ई असेल, के सी असेल का के पी असेल, याचा काय असणार आहे, के पी असणार आहे. तो कसा लिहायचा, ऍक्टिव्ह मास म्हणजे कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी पार्शियल प्रेशर यायचं. कसं लिहायचं बघा, रिॲक्शन तिकडे आहे, पार्शियल प्रेशर ऑफ ए रेस टू ए इंटू पार्शियल प्रेशर ऑफ सी येणार ना, रेस टू सी इंटू पार्शियल प्रेशर ऑफ डी रेस टू डी डिवायडेड बाय पार्शियल प्रेशर ऑफ ए रेस टू ए इंटू पार्शियल प्रेशर ऑफ बी रेस टू बी. बरोबर आहे का बघा. अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर Kp for the reaction. This is also a equilibrium constant. हा आपला काय इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण Kc आणि Kp मधलं रिलेशन बघायचं. लिहून घेणार का? चलो लिहून घ्या. तर तोपर्यंत लक्षात आलं का, Kp कधी वापरायचा आणि Kc कधी वापरायचा. ओनली गॅसियस रिएक्टंट प्रोडक्ट असतील तर Kp, नाहीतर मग Kc वापरायचा. किमान तुमच्या रिॲक्शन मध्ये एकतर रिॲक्टंट किंवा एक तरी प्रोडक्ट गॅसियस स्टेटमध्ये पाहिजे, तर तुम्ही काय करू शकता, Kp वापरू शकता. व्हिडिओ पॉज करणार. चलो व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या.